हरी 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 आवडी देवासी तो एका प्रकार आवडी देवासी तो एका प्रकारे नामाचा उच्चार रात्रंदिवस तुळशी माळगडा गोपी चंदन टिळा हृदयी कडबडा वैष्णवांचा आषाढी कार्तिकी पंढरीची वारी आषाढी कार्तिकी पंढरीची वारी साधन निर्धारी आन नाही तुळशी माळगडा गोपी चंदन टिळा हृदयी कडबडा वैष्णवांचा एका जनार्दनी ऐसा ज्याचा नियम एका जनार्दनी ऐसा ज्याचा नियम तो देव परम पूज्य जगी तुळशी माळगडा गोपी चंदन टिळा हृदयी कडबडा वैष्णवांचा विठ्ठल टाळी वाजवा भजन करा गो माता गोटे बाबा नथू सिंग बाबा कृष्णाजी माऊली दामोदर बाबा जनार्दन स्वामी महाराज राजा राणी सरकार सावरे सरकार बोलो रे बाई सब संतन जय आवडी देवासी तो एका प्रकार आवडी देवासी तो एका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस तुळशी माळगडा गोपी चंदन टिळा हृदयी कळवडा वैष्णवांचा आषाढी कार्तिकी पंढरीची वारी साधन निर्धारी आन नाही तुळशी माळगडा गोपी चंदन टिळा हृदयी कळवडा वैष्णवांचा एका जनार्दनी ऐसा ज्याचा नियम तो देवा परम पूज्य जगी तुळशी माळगडा गोपी चंदन टिळा हृदयी कळवडा वैष्णवांचा मायोग पिटे तटे भीमरत्यं वरं पुंडलिकाय दातं मुनींद्रे समागत तिष्ठं तमानंद कंदं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगा करू प्रथम मन पांडुरंगा करू प्रथम दुसरे चरण संताची ओ दुसरे चरण त्यांचा कृपा झाले कधी विचारू त्यांचा कृपा झाले कधी विचारू बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका हरी पांडुरंग प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका ओम नमो ज्ञानेश्वर पूर्ण कर दयाड तुमचा मुलातलो पावन झालो चराचरी ओम नमो जय वेद प्रतिपदे जय जय संस्वेदात्मरूप देव तुझे गणेश सकल ते मत प्रकाश मने निवृत्ती दास अवतारी तुझे सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्र विनाशाय श्री कृष्णाय वयं नमः।
करारविन्देन पदारविन्दम् मुखारविन्देन विन्वेशयन्तम् वटस्य पत्रस्य पुटे शयानं बालमुकुन्दं मनसा स्मरामि श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव जीवे बिभस्वामृतमेत देवो गोविंद दामोदर माधवेति श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव मनोजव मारुत तुल्य वेगम जितेन्द्रियं बुद्धिमत्तं वरिष्ठं वातात्मजवायनरायुक्त मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये आई हनुमंत विराजी कथा करू मती अनुसार प्रेम सहित गती धरू पदारी जी पवन कुमार राधा मेरी स्वामिनी मैं राधे जी को दास जन्म जन्म मोहे दीजियो श्री वृंदावन को वास बरसाने की राधिका नंद ग्राम के श्याम इनके पगम बंदन करू करू कोटि कोटि प्रणाम आनारी घनश्याम आना सुंदर श्याम हमारे हरे कीर्तन में आना रे प्रभु श्याम हमारे हरे कीर्तन ओ प्रभु आप भी आना संग राधा जी को लाना ओ प्रभु आप भी आना संग राधा जी को लाना प्रभु आप भी आना संग गोपियों को लाना प्रभु आप भी आना संग गोपियों को लाना रे गंगा ओ आना सुंदर श्याम हमारे हरि कीर्तन में आना सुंदर श्याम हमारे हरि कीर्तन ओ लाना रे गणेशा हमारी हरि कीर्तन में हमारे हमारी हरि कीर्तन में राधे तेरे चरणों की रज धूल जो मिल जाए इज्जत कहता हूँ मेरी तकदीर बदल जाए इरादे मेरे जीवन की बस एक तमन्ना है बस एक तमन्ना है तुम सामने हो मेरा दम ही निकल जाए इज्जत कहता हूँ मेरी तकदीर बदल जाए राधे तकदीर बदल जाए सच्ची में तकदीर बदल जाए विडल खरं तर मला सांगायला आवडेल की भैया एवढ्या अरण्यामध्ये तुम्ही कार्यक्रमाचं आयोजन करता तेवढं वरती मंदिर बांधून घेऊन गेलात पहिले तर मी सर्वांना विनंती करेल कीर्तनकार कोण आहे त्याच्यापेक्षा हे आपल्या हिंदू धर्मांचं संतांचं व्यासपीठ आहे एवढी तरी भान ठेवा आणि इथं बसलेले विश्वास असेल सगळी हिंदूच असतील 99% हिंदूच आहेत ना हिंदूच आहेत ना सर्व हा मग मुसलमाननी एक बी चाल नुकदा काढू नका विठ्ठल विठ्ठल
चप्पल काढा पायातली, काढा चप्पल आणि मांड्या घाली बसा. भगवानने मस्त 2 पाय दिलेत, वजन मग बसा असा असा मरतूक मडा निघत अंग टाकरा ना तुम्ही आते पायी. आते बोंब पडी राणी ना अजून लगीन नवीन आणि तुमच्या तंगड्या सुद्धा डिल्ल्या पड जातील. नेमन बटा रे विढल विढल हा आते कसं वाट राही ना एकदम मस्त आहे की नाही. वजनात राहू ना परमार्थान बसलेत आपण कीर्तनला बसलेत नाही का. इथं बसलेले सगळे कानादेशातली लोक आहात आणि कानादेशामध्ये जर कीर्तन करायचं असेल तर मला आवर्जून सांगायला आवडतं भैया नारद महर्षीनं देवाला केलेला प्रश्न, देवा जर मला तुमची भेट घ्यायची असेल तर कुठं भेटणार आहे. देवानं सांगितलं मला इकडे तिकडे शोधायची गरज नाही, जिथं माझे भक्त माझं गुणगान गातात तिथं माझी हजेरी असते. मग माझे भक्त गाती जयते नारदामी उभा तेते नारदामी उभा तेते नारदामी उभा तेते माझे भक्त गाती येते नारदाने उभा तेते नारदाने उभा तेते नारदाने उभा तेते माझे भक्त गाती जयते नारदामी उभा तेते माझे भक्त गाती जयते नारदामी उभा तेते नारदामी उभा तेते नारदामी उभा माझे भक्त गाती येते नारदाने उभा तेते माझे भक्त गाती येते नारदाने उभा तेते नारदाने उभा तेते नारदाने उभा तेते. भगवंतानं नारद महर्षींना सांगितलं माझे भक्त जिथं माझं गुणगान गातात का तिथं माझी हजेरी असते. महाराजांनी प्रमाण घेतलं माझे भक्त गाते जेथे नारदामी उभा तेथे, किंवा जेथे कीर्तनाची जागा तेथे पांडुरंग उभा. मग जर का पंढरपुराचा मालक आता तुमच्या गावामध्ये कीर्तनाला हजेरी लावतोय, जर पंढरपुराचा मालक इथं येऊन हजेरी लावत असेल तर माझा विश्वास आहे की माझ्या कानादेशाची कानबाई माता आलेलीच असेल, नांदुरीगडाची सप्तशृंगी आलेलीच असेल, किंवा तिकडे जळगाव जिल्ह्यामधली मनुदेवी आलेलीच असेल. कारण माझ्या कानादेशाची आदिशक्ती आलेलीच आहे, हा माझा विश्वास आहे. आणि जर देवी आली असेल तर अर्ध्या मिनिटासाठी देवीचं स्वागत करूयात, मी चिंतनाकडे वळूयात. हे आराधीन बाई तुम्ही कुंकू घ्या, आरस केली बसून घ्या. आराधीन बाई तुम्ही कुंकू घ्या, आरस केली बसून घ्या. उमा खेळत आली यान मायला कुचाल खेळू द्या, आई खेळत आली यान मायला कुचाल खेळू द्या. ओ आई खेळत आली आईला खुशाल खेळूया आई खेळत आली आईला खुशाल खेळूया. आराधीन बाई तुम्ही कुंकू घ्या, आरस केली बसून घ्या. आराधीन बाई तुम्ही कुंकू घ्या, आरस केली बसून घ्या. ओ देवी खेळत आली यान देवीला कुचाल खेळू द्या, आई खेळत आली यान मायला कुचाल खेळू ओ द्या. आई खेळत आली आईला खुशाल खेळूया आई खेळत आली आईला खुशाल खेळूया. दा 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 वा 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 हरी हरी. आवडे देवासी तो एका प्रकार, आवडे देवासी तो एका प्रकारे नामाचा उच्चार रात्रंदिवस. तुळसी माळ गळा गोपी चंदन टिडा हृदयी कडवडा वैष्णवांचा प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी निवडलेला भंग. पैठण निवासी शांती ब्रह्म एकनाथ बाबा यांचा चार चरणाचा भंग आज भगवंताच्या साधू संतांच्या आणि तुम्हा मातापित्यांच्या सेवेसाठी निवडला आहे. विठ्ठल विठ्ठल. हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. कार्यक्रम किम निमित्ताने तुम्हा सगळ्यांना घ्याते तरी पण वक्त्याचं कर्तव्य अनुषंगानं साधू संतांच्या पदस्पर्शाने पुनीतन पावन झालेली आपली ही नगरी आहे. आणि इथं प्राचीन महादेवाचं मंदिर आहे. खरं तर जुने बाबा लोकांनी परंपरा टिकून ठेवली महाराज, आणि जर का तरुण विसरले असते तर कदाचित हे दृश्य दिसायला भेटलं नसतं आपल्याला. मी तर मला स्वाभिमान वाटतो माझ्या हिंदू तरुणांचा की बाई हिंदू तरुण जागलेत महाराज, आणि बारीक बारीक गोष्टींवर आता लक्ष देऊन धर्म कसा टिकेल, परमार्थ कसा टिकेल नाही का,
देश आणि धर्म याच्याकडे तरुणांचं लक्ष आहे. आणि मला माझ्या तरुणांचा, माझ्या हिंदू तरुणांचा स्वाभिमान आहे. विठ्ठल 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 महादेवाचा वरती टेकडीवर जाऊन बसलेला आहे महाराज. जिथं पाण्याची सुविधा नाही, जिथं लाईटाची सुविधा नाही, कसलीही सुविधा नाही, अशा जागेवर जाऊन बसला म्हणजे भक्ताची परीक्षा आहे. आणि मला वाटतं की सगळे तरुण त्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेले आहेत. जिथं लाईट नाही, काही सुविधा नाही, तिथं लाईट सुद्धा उपलब्ध केलाय आणि सर्वच गोष्टी तिथं उपलब्ध करून दिलेल्या. आमचे सर मला बोलले, चित्ते सर म्हणले, बाबा एकदा तुम्ही जा आणि तिथलं वातावरण बघा. तिथलं वातावरण काय असेल लांबूनच बघितल्याच्या नंतर लक्षात येतं वातावरण कसलं असेल. पहिल्या पायरीचं दर्शन घेतलं महाराज, असं वाटत होतं हा महादेव जणू काय जेजुरीचा खंडोबा जसा वरती जाऊन बसलाय का तसा इथं येऊन बसलेला. विडल विडल परमार्थाकडे येण्यासाठी आपलं स्वतःचं पुण्य तर पाहिजेच, पण त्याच्यासाठी मायबापांची सुद्धा पुण्य असावी लागते बरं. हा, तुम्ही परमार्थाकडे वळलात, एवढं मोठं भव्य दिव्य मंदिर बांधलं, एवढी सगळी सुविधा केली सगळ्या तरुणांनी. भैया सगळ्या तरुण भावांना सांगेल, मी तुम्हाला अजिबात धन्यता देणार नाही सर. मी या तरुण भावांना अजिबात धन्यता देत नाही. या ते म्हणतील याल का तर बोलवाय गे भाऊ. तुम्ही इतकं सगळं मेहनत घेतली असेल ना, तर मी तुम्हाला अजिबात धन्यता देत नाही. तुम्ही म्हणसान का तुम्हाला काय धन्यता द्यावी? मी धन्यता तर त्यांना देईल ज्या मायबापांनी तुम्हाला जन्माला धन्य घातलं. माता पिता तयाची या, धन्य माता पिता तयाची या, धन्य माता पिता आपुली आईचा तो असे जगता हो, आपुली आईचा तो असे जगता हो, आपुली तो असे जगता, आपुली आईचा जो असे जगता, धन्य माता पिता तयाची या, तयाची या, पुळी पुळी गणपुत्र होती जे सात्विका, पुळी गणपुत्र होती जे पुळी वा, गोड प्रमाण घेतलं आमच्या लहान महाराजांनी. आपली हिता जोसे जागता धन्य माता पिता तयाची. दादा, तुमची स्तुती करण्यापेक्षा ज्या मायबापांनी तुम्हाला जन्माला घातले ना, त्यांचे संस्कार चांगले म्हणून तुम्ही इथपर्यंत वळले. कारण शुद्ध बीजा पोटी फळ रसाळ गोमटी, नाही का? आईबापांची खूप पवित्र असेल तर चांगली लेकरं जन्माला येतात आणि धर्माच्या कामी येतात. नाहीतर मग अपेक्षा ठेवायची नाही. बरोबर आहे की नाही? तुम्ही हे सगळं करतायत ना, हे मायबापांचे संस्कार. हो, घरातूनच वातावरण तयार लागतं त्याच्यासाठी. बरोबर आहे ना दादासाहेब? बरोबर आहे ना? मी सांगणार होते. हां, मी बरोबर सांगस. मनीषने 71 लई जास तुमले असं असतं भेट गो किंमत कडाव नाही. विठ्ठल 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 आपण म्हणतस ना त्या गोष्टीवर विश्वास करतात नाही. अंग मागुशेल चुरेड भूत निघत नाही बा असं. आमना सर डायरेक्ट जिवंत मन अंग मागूच जायला होता. नका हो बाबा, असं नका राहू, तरुण पुरुषनी इच्छा आहे, नका हो नका हो. इतका अंग मग घुसणार, बुऱ्याला नावीलाच आहे ना म्हणणं. पण आणि कसं आहे ना, सर्व खेळ तरुणांवर आहे. मला खरंच या गोष्टीचा खूप स्वाभिमान आहे की आपले माझे जेवढे कीर्तन होतात ना सरजी, ते तरुणच पोरं आयोजन करतात, तरुणच नियोजन करतात. हां, आणि खरं तर जो तमाशाकडे जाणारा समाज आहे आता कीर्तनाकडे वळलेला आहे, हे बघून मी पण थोडा 19-20 मध्ये सोडलं. हां,
सगळ्या तरुणांची मेहनत बघितली. चला ठीक आहे, कोई बात नाही बाई. सर्वांच्या आनंदासाठी आपण थोडंसं आपलाही खारीचा वाटा असावा म्हणून मी तुमच्यासाठी आलोय. आणि खरंच इथं आल्याच्या नंतर मनापासून सांगतो, मनापासून मनापासून मनापासून, महाराज सच्ची में जब भगवान को गोपी देखती थी ना, गोपी को भगवान को देख के जो भाव था ना, वही भाव मेरे मन में आ रहा है ये सब देख के. हाँ हे मन मोहिले रे, 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 मन मोहिले, मन मोहिले रे, मन मोहिले. दिवा तुझ्या मुरलीच्या पायी रे, हरी तुझ्या मुरलीच्या पायी रे, मन मोहिले रे, मन मोहिले रे, मन मोहिले रे, काना मन मोहिले हे हरी तुझ्या मुरलीच्या पायी रे, देवा तुझ्या मुरलीच्या पायी रे, मन मोहिले रे, मन मोहिले, मन मोहिले रे, मन मोहिले. हा झाला गोपी भाव सरजी. हा झाला गोपिकांचा देवाला बघितल्यानंतरचा भाव. आणि तुम्हाला आठ येणं वातावरण विचार करा ते मन भाषा मग सांगू का. हे या देवनी जतरा भरणी, महादेवनी जतरा भरणी, अरे तुना भक्तसनी गरदी दाटणी, तुना भक्तसनी गरदी दाटणी, या देवनी जतरा भरणी, महादेवनी जतरा भरणी, तुना भक्तसनी गरदी दाटणी, तुना भक्तसनी गरदी दाटणी, या देवाने सतर भरले, महादेवाने सतर भरले, तुला भक्तसनी गरज लाटणे, तुला भक्तसनी गरज लाटणे, तुला भक्तसनी गरज लाटणे, तुला भक्तसनी गरज लाटणे, तुला भक्तसनी गरज लाटणे. हरी बोल. हरी विडल विडल. अभंग आहे नाथ बाबांचा. कोण नाथ बाबा? ज्यांना शांती ब्रह्मपद प्राप्त झालं ते नाथ बाबा. ते नाथ बाबा या अभंगातून भगवंताच्या जवळ जायचं आणि भगवंताला काय आवडेल तो मार्ग या अभंगातून नाथ बाबा सांगताय. विठ्ठल विठ्ठल. सांगणारे नाथ बाबा आणि ऐकणारे साधारण तुमच्यासारखे माझ्यासारखे जीव आहे, साधक आहे. सांगणारे नाथ बाबा, ऐकणारे तुमच्यासारखे माझ्यासारखे साधारण जीव आहे. पण सांगणाऱ्याचाही तेवढा अधिकार असावा आणि ऐकणाऱ्याचा सुद्धा तेवढाच अधिकार असावा. सांगणारे नाथ बाबा ज्यांना शांती ब्रह्मपद प्राप्त झालं ते नाथ बाबा. सांगणाऱ्याचाही सुद्धा तेवढा अधिकार आहे. हा, नाथबाबांचा तेवढा अधिकार होता म्हणून नाथबाबा समाजाला उपदेश करत होते, समजवत होते, सांगत होते, नाही का. असं कोणी कोणालाही सांगायचं नसतंय. नाथबाबांचा अधिकार होता महाराज. थोडक्यात सांगू का. एका ठिकाणी एक पोरग गुड खात होतं. गुड खाणाऱ्या पोराकडे मायनं बघितलं, बाई पोरग लय गुड खायला लागलं. म्हणले नाथबाबांकडे नेते. नाथबाबांना सांगते, बाबा पोरग लय गुड खातोय, म्हणले याचं गुड खाणं बंद झालं पाहिजे. नाथबाबा म्हणतात, बाई एवढं सोपं नाही. मग एक काम करा, आता घरी घेऊन जा, नंतर आण म्हणले त्याला. दुसऱ्या 8 दिवसाच्या नंतर घेऊन गेली बाई. नाथबाबांच्याकडे आणलं. म्हणे काय काम? म्हणले पोरग गुड खाणं बंद करत नाही. बाबा 8 दिवस आधी आल ती, तुम्ही सांगितलं होतं आता घेऊन जा, 8 दिवसाच्या नंतर आणा. म्हणले अजून 8 दिवसाच्या नंतर आणलेलं आहे. या पोराचं गुड खाणं बंद झालं पाहिजे, काहीतरी करा. नाथबाबांना पोराला जवळ घेतलं, सांगितलं बेटा आजच्या नंतर गुड खाऊ नकोस. नाथबाबा सांगतात आजच्या नंतर गुड खाऊ नकोस. त्या बाईनं सांगितलं लेकराच्या माईनं, म्हणे बाबा हा इथलंच सांग नव्हतं माहिती, त्याच दिन सांग द्याल, काय अडचण होती तुमले. म्हणे बहीण त्या दिन सांगतो, पण तो मी जिथला गुई खाऊ त्याला कसं काय सांगू खाऊ नको असं.
पहिले 8 दिन मी बंद करत होय त्याला आज सांग नको खाऊ नको, म्हणजे सांगणाऱ्याचा सुद्धा तेवढा अधिकार आणि तेवढी लेवल असली पाहिजे तर सांगण्याला अर्थ आहे नाही का. हो अजून सांगतो, पहिले कीर्तनकार म्हणजे मी पण आलो सर्वांमध्येच बरं का. हा माझ्यापेक्षा ज्ञानी महात्मा आहेत पडलेले. पहिले कीर्तनकार जय विठ्ठल होईपर्यंत लोक उठत नव्हते बाबा बरं का छोटे महाराज. जोपर्यंत जय विठ्ठल होत नाही, जेव्हा मी तुमच्यासारखा टाडकरी होतो ना तेव्हाची परिस्थिती अशी होती, जय विठ्ठल होत नाही तोपर्यंत लोक उठत नव्हते. आता विठोबा रुक्माई होतात लोक लगेच कपडा झटका लटके जात. म्हणजे का बरं कपडा झटकतं माहितीये का, थोडंफार ऐकेलं होतं लेबूतून तुला प्रभाव पडत नाही महाराज का, कदाचित सांगणारे कमी पडताय की काय. विठ्ठल 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 सांगणारे नाथ बाबा. मी नेहमी कीर्तनातून सांगतो, नाथ बाबांना शांती ब्रह्मपद प्राप्त झालं. नाथ बाबांना जेव्हा शांती ब्रह्मपद प्राप्त झालं ते सगळ्याच लोकांना पचलं नाही. काही लोकांच्या पोटात दुखत होतं आणि दुखतं बरं का. जर समजा तुमचं गाव कोणतं, पिंपळगाव, हा पिंपळगावच आहे ना. पिंपळगाव मध्ये जर तुम्ही सरपंच बिनविरोध काय, सरपंच बिनविरोध आहे पण त्याचं कोणी विरोधक नाही का. सरपंच सांगायला बिनविरोध आहे पण त्यांचा कोणी विरोधक नाही का. फक्त सांगान टाइमले बिनविरोध म्हणतस आपण, सांगान टाइमले बिनविरोध, पण किडा पाडणारा किडा पाडतसच. मला ते चाले नाही होतो पण येतात त्यांच्याशी ऐकणं पडणं नाही ते मला अजिबात दखत नाही. तो होणार का विरोध, म्हणजे ज्याले बिनविरोध म्हणतात ती पदवीले सुद्धा विरोधचे, बरोबर आहे की नाही. मग मला सांगा, नाथ बाबांना शांती ब्रह्मपद प्राप्त झालं तेव्हा लोकांच्या पोटात दुखलं नसेल का. दुखतो हो महाराज. ज्यांना तुमच्यामध्ये दोष काढायचा ते काढतातच. उदाहरण म्हणून सांगत, जराटे गावमा एखादा डबकं भरेल शे पाणीनं, गलीमा डबका आहे पाणीनं, एखादा माणूसले वाटणं आपली गलीमा आहे, गलीमा कोणी करत नाही, मी स्वतः 10-20 हजार नट मुरुम लयस आणि एक गड्डा बुंजी टाकस भाऊ, 15-20 हजार नट मुरुम लईस ने जे गड्डा बुंजी टाका बट गाव त्याला चांगलं म्हणस का. हा ज्या जिवाडाना ज्यासले खरं माहितीये त्या सांगतं काही काय ना सर ने त्यासनी स्वतःना 15-20 हजार खर्च करीशनी मुरुम टाकीशनी गड्डा बुंजी दिना, पण ज्यासले किडा पाडणार त्या काय सांगते, हा फुकट कोण करस का भो, 5-50 हजार भेट नव्हती तर होती, 10-20 हजार खर्ची राहणार त्या. शेतकऱ्याने असा किडा पाडणार राहतच का नाही बाबा, टोपीवाला बाबा राहतच ना, गाव परत राहतच असा. आणि कोणी जर म्हण महाराज आमनं गाव बोलतं भारी, अख्खं गाव भारी, अजिबात नाही. अख्खं गाव भारी राहू शकत नाही. तरुणच नाही आज कीर्तन नियोजन कर बट आले चांगलं वाट नाही का. बाकीच नाही किडा पाड तिन्ही बाई त्या दोंडायचा ना बुऱ्यालेच बोलावा पोत्या होते ना असावी होते ना. गाव कितलं का भारी राहे ना महाराज, गाव कितलं का सुशिक्षित राहे ना, कितलं का सुशिक्षित गाव राहे ना, पण गटार शिवाय गाव नाही, तसा वायबार शिवाय गावच नाही महाराज. विठ्ठल 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 तुम्हाला सांगतो बर का, नाथबाबांनी लोकांकडे नाही बघितलं, तसं ज्या माणसाला पुढे जायचं असेल त्यांनी लोकांच्याकडे बघायचंच नाही महाराज. मी प्रत्येक कीर्तनातून पहिले हा संदेश देतो, लोक काय म्हणतात ते पहिले डोक्यातून फॅट काढून टाकायचे. लोके कोणले चांगला म्हणतात नाही. पतिव्रता सीताले सुद्धा बदनाम करणारा समाज मानास कोणीतरी एक होता. बोल नका ए भाऊन, या पुरेसा महाबू कोण आहेत रे आईले मन कीर्तन राही ना का समावासहित रास चाल कीर्तन पुरे बी माले समाय ना. विठ्ठल विठ्ठल लोक काय म्हणतात ते डोक्यातून बॅट काढून टाकायचं, नाही तर आपण जीवनामध्ये सक्सेस होत नाही. जर सक्सेसच्या मंडपापर्यंत पोहोचायचं असेल ना तर इकडे तिकडे बघणं बंद करावं लागेल. लोक काय म्हणतात ते डोक्यातून पहिले काढावं लागेल. फॉर एक्झाम्पल, जर तुम्हाला नवरदेव मंडपापर्यंत न्यायचा असेल मग घोडा 50,000 ना राहो का 50 लाख ना राहो, झापडी लावणं पडेल दादाश्री, बरोबर आहे ना. जोपर्यंत झापडी लावत नाही तोपर्यंत नवरदेव मंडप पर्यंत सुरक्षित जाईल, नो गॅरंटी. जर घोडाले झापडी राहिली नाही, टांगा पलटी घोडा फरार.
मग नवरदेव जर मंडपापर्यंत न्यायचा असेल तर अगोदर घोडा सजता राहो की मागा राहो, त्याला पहिले झापडी लावणी पडस माडी. बरोबर आहे ना? पहिले झापडी लावणी पडस. का बर? त्याला इकडनं तिकडनं काही दिखाल नको. काय दिखणं म्हणजे तो बीच काही नाही, नवरदेव कानी कर देईन म्हणशीन, पहिले झापड्या लावण्या पडतीस. तसं तुमले बी सक्सेस ना मंडप पर्यंत जर पोहोचणं होईन, जीवनमा सक्सेस होणं होईन, तर जे आपले नावे ठेवतो, स्टिंगल करतस, बदनामी करतस, त्यांनीच लोकेशन करे झापडी लाई देवानी, ध्यान नाही देवानी, तर आपण सक्सेस पर्यंत पोहोचतस. हा, आणि जवळ चांगलं करायला जाऊ का तो किडा पाडणार राहतसच नाना भाऊ, राहतस. या लाईटीला आले तुम्ही कशासाठी आले तरुण भाऊ? कशासाठी? उजड करायसाठी. बरोबर आहे ना? लाईट कशासाठी लावले? उजड करायसाठी. पण जट हे लाईट लावतो तेच किडा पडतस. काय मत आहे ते? तुम्हाला अनुभव आहेत ना? हा, जटे लाईट लावतो तेच किडा पाडतस. हा, तसं आपण चांगलं करायला जाऊ का किडा पाडणार राहतस. आता तुम्ही आडे जर काम करतच होते तरुण पोरे, आणि एखादा ना पोरगा जरी येस होईना तरी बाकी ना मायबाप बावड्या घरची लग्न आहे त्या रिकाम्या आहेत रे, त्यांनी वर्ष आपल्या लागायला चालाव नाही रे, अहो काम करता सांगत. हा, तेवढं बरं आहे, तुमले कोण बोलणार नाही बाप तसं. विठ्ठल विठ्ठल पहिले तर बटास ना डोका माया एक पॅट काढी टाकज्यात. रवी किरण महाराजले कोण सांगितले नाही ते साल असा बरोबर कस काय सांगत भाऊ? बरोबर नाही सांगत. मी जे सांगत ते परफेक्ट बशी जास, कारण मी तुम्हाला मापनास कपडा लईन येईल रास. विठ्ठल विठ्ठल लोकांच्या नादी लागणे नाही महाराज. तुका मने हसे जना नाही कानात ये ठाई, नाही कानात ये ठाई, नाही कानात ये ठाई. तुका म्हणे हसे जन नाही कानात येताय, नाही कानात येताय, नाही कानात हा, तुका मने हसे जना नाही कानात ये ठाई, नाही कानात ये ठाई, नाही कानात ये ठाई, नाही कानात ये ठाई, नाही कानात ये ठाई. नाही कानात नाही कानात ये ठाई, नाही कानात ये, नाही कानात ये ठाई. वा, आमना महाराजच पण पुरं मटेरियल जायले मला काय काय लागायचं. लोकांच्या नादी लागणे नाही ते त्यांचं काम आहे महाराज. निंदा करणं नाही का, अजून प्रमाणे आमच्या तुकोबारायांचं, कोणी निंदा कोणी वंदा आम्हा सोयीताचा धंदा. लोकांच्या नादी लागणे नाही जेव्हा तुम्हाला चांगलं करायचं असेल. फॉर एक्झाम्पल, एखादा तरुण भाऊ जर काय करत होईल गावमा, सक्सेस व्हायचंय मला जीवनामध्ये, या निर्धाराने तो असेल, सर्वात लोक चांगला म्हणतात का हो त्याला? बाकीना त्यांना ना किडा पाडणार राहतसच चित्ते सर, कोणी कोणी राहत असत. का रे तात्या, अहो आप्पाना पोऱ्या येडांगत काही बी करत भाऊ. अगो तात्या पण जास्त जडतं पांढराचा अगो चिलगाव रे, येडय झालं ते. आणि तो पोरगा सक्सेस होईना का या किडा पाडणारच त्यानं दारमा जातं. बावड्या पेडा बिडा कोय काढा ना गु कायले, तो काय करा तो किडा पाडणार कार हो उलगेल वावर. आणि आता आहे तर म्हण ना पेडा कोय काढ ना एक बुका मुका टाको तुले उलगेल बहानट सुरूत ना. तेवढं बरं आहे तुम्हाला पिंपळगावमा तसा लोक नाही वा. नाही भाऊ पिंपळगावनं कोण सांगे मी एकला यायले भाऊ. 90% रक्कम बी आठ केले म्हणे. विडवल विडवल ज्या लोकांना तुमच्यात दोष काढायचा आहे ते कधी सुधारणार नाहीत. आणि त्यासना नजरमा चांगला बनाना आपण डोकामा विचार बी लय नाही. ज्यासले तुम्ही चालतात नाही दादासाहेब त्यासले मरेपर्यंत चालणार नाही. आणि ज्या तुम्हावर प्रेम करतस ना ते तुम्हाला चूक पण पोटमा घालली, ते तुम्हाला गुन्हा सुद्धा पोटमा घालायला तयारी. पण ज्यासले तुम्ही चालतात ते त्यासना करता देव जरी बनी घ्या तरी तुम्ही त्यासले चालणार नाही. मग ज्यासले चालतात नाही यासने करता थोडी जन्माला येलेत आपण.
हं? त्या काल मरतो तो ना आज मर जाऊ द्या ना, आपले काय घेणं देणं आहे? मी त्या असा विचार नाही मला देखील होय असं काय करत रे असं करत करत तुला ॲटेकिन का मर जाईन मन बापनं काय जाय मी जसं आहे तसं शे तुला पटवच येत मनकडे देख नाही ते शिलगावतून दर्शन बाय चाडत होतं विडल विडल नालायक असेल त्याचा स्वभाव चेंज होत नाही. उदाहरण म्हणून सांगतो, मूळ जो स्वभाव असतो तो बदलत नाही. उदाहरण म्हणून सांगतो ऐका. माणसाचा बरं का बहिणू ध्यानमा ठेवच्यात आणि मुद्दानं मटेरियल सांगितलं असो. मूळ स्वभाव बाई ना हो का माणूस ना होतो जात नाही. उदाहरण म्हणीस नाही, एक भिकारीन पोर भीक माग राहते, भिकारींनी पोरगी बाप भिकारी आणि ती बहीण भीकच मागानं काम करे. भीक मागता मागता कलेक्टर साहेबनी गाडी जाय राहते. कलेक्टर साहेबनी देख एवढी सुंदर पोर आहे म्हणे, पियेले म्हणे ए हाय पोर सांगे मला लग्न करणं शे. पिये म्हणे बापरे आपला कलेक्टर काय येडा वय घ्या भिकारीन पोर बरोबर लगीन करा ना म्हण राय ना. पण जुना लोकेशनी म्हण होती राजा बोले आणि दल आले म्हणे साहेबनी सांगा आपल्या ऐकणं पडीन. हाव भाऊ ती पोरणा मागे मागे घ्या झोपडपट्टी मा घुसणे पोर हाव बी झोपडपट्टी मा ते कलताना रूम बनायला होतं कुटियासारखं त्यांना मा पोर घुसणी हाव भाऊ बी पोरणा मागे घ्या. पोरणा बाप बसेल होता खाली गोंटावर. म्हणे कोण म्हणे मी कलेक्टरना पिये. आता कथा म्हणे काय नाही तुमनी पोरगी आमना कलेक्टर साहेबले आवडेले तीन संगे लगीन करा सांग रायना. भिकारी माणूस तो म्हणे आपण भिकारी पोर आपली भीक माग राहिने ना आपली पोर बरोबर कलेक्टर कसा लग्न करी काहीतरी फसाड राहिना होते म्हणे हे भाऊ आपली पोर भेटावणे. भिकारीन बायको घर माहिन हे येडा हा म्हण द्या म्हणे कलेक्टर जवाई भेट ना जाडा जोडाल कुठे बी लायली ना म्हणे. दोन्ही स्नेहा मंदीनं लगीन टर्न लग्न व्हानंतर पूर्ण महाराष्ट्रभर चर्चा कलेक्टर साहेबसनी भिकारीन पोर बरोबर लग्न कर. पुरा महाराष्ट्रभर चर्चा. पुणा सारखा सिटीमा नाशिक सारखी सिटीमा मुंबई सारखी सिटीमा मोठाला फंक्शन. कलेक्टर साहेब असले बोलावं साहेब तुमच्यासारखा उदारांतकरणाचा माणूस नाही बघितला. कलेक्टर असल्यावर भिकाऱ्याच्या पोरी बरोबर आणि त्या पण भीक मागता मागता पसंत केली पोरगी म्हणून तुमचं मोठं फंक्शन ठेवलेलं यावं लागेल. गेले कलेक्टर साहेब माणसांची पंगत आटोपली. आता कलेक्टर साहेबांची बायको बसली जेवायला आजूबाजूनं बाया बसलेल्या. आई बहीण जेवणना ताटपुडी येताच खावान तयारी. बाजूने बाईसने हात धरी पाडा म्हणे ताई म्हणे काय बहीण हाय खावाल चालणार नाही मग पहिले नाव लिहिणं पडीन. ती म्हणे माय पहिल्यांदा पकवानानं ताट समोरून या खाव विधी राहण्यात नाही म्हणे. म्हणे ताई खावान पहिले नाव लिहिणं पडीन म्हणे नाव ना म्हणा काहीच संबंध नाही नाव नाही ते खावाल भेटाव नाही. आता भिकारी नसती तिला म्हणे नाव जर लिहिणं नाही कावाल भेटाव नाही काही काय ना जोडी जाडी नाव लिहिणं पडीन. आता ती भिकारी नव्हती तिने नाव कसं लिहिणं ऐका. हे चांदीना ताट ताटमा होता सोनाना गल्लास चांदीना ताट ताटमा होता सोनाना गल्लास गल्लास मावती दूधने साय मना कलेक्टरले भूक लागणी भाकर दे ना माय. कशाचा परिणाम आहे कशाचा परिणाम आहे. मूळ स्वभाव जाणार नाही. ती भिकारी नव्हती ना महाराज कलेक्टरची जरी बायको झाली पण भिकाराची पोरगी आहे. विठ्ठल विठ्ठल तिचे हिंडगे राहीना मुळ स्वभाव जाईना डोळे जाईना मुळ स्वभाव जाईना. तिचे हिंडगे राहीना मुळ स्वभाव जाईना मुळ स्वभाव जाईना मुळ स्वभाव जाईना. तिचे हिंडगे राहीना मुळ स्वभाव जाईना. तिचे हिंडगे राहीना मुळ स्वभाव जाईना. तिचे स्वभाव जाईना तिचे स्वभाव जाईना. तिचे राहीना मुळ स्वभाव जाईना मुळ स्वभाव जाईना. बारूड पण नाथबाबांचं जे वाटतं. हा मूळ स्वभाव जात नाही नाथबाबा सांगतात. हो मूळ स्वभाव माणसाचा जात नाही. ज्यासले स्वभाव बांधाय घ्या आणि जास्त बांधायचा असणार त्या 150 नावी राहतं बरं बहिणी. त्यासले अशी वाटच ना आमने इथला हुशार आम्ही नसत बा असं वाटच त्यासले काही लोक असले म्हणजे तसं पिंपळगाव एक बी नाही येत बा. पण मी एक्स्ट्रा सांग राहिनो आई पहिलेच म्हणे हिंमत सुटी जायला गावना बाहेर कीर्तने बो कोण दारादारी नोपटापटी करली. स्वतःले काही बोलता हुशार समजतस त्याचनासाठी बी सांगत. हो सोपं करी सांगा ना आवडच माले. रेल्वेनं प्रवास करणार दोन नवरा बायको. नवरा बायको रेल्वेनं प्रवास करणार बायकोनी ती साखळी रास का चैन दे की नवराल म्हणे माय
हाय काय शेव म्हणे. म्हणे येडी ते चैन आहे म्हणे. आय काय करस ती चैन जरी केची ना की रेल्वे उभी राहायचा ती म्हणे येडान माय काय बी सांगतो म्हणे हा वय. तो म्हणे हा काय बी सांग राहणार म्हणे तुम्ही. तो म्हणे ऐक ना ती म्हणे मग खेची देखू तानी देखू. ऐ ताण नाही इथलं सोपं नाही हे 1500 रुपया दंड भरणा पडत. जाऊ द्या माय म्हणे 1500 घ्यात ते घ्यात पण खेची दकस खरंच उभी रास का म्हणे. येडी म्हणा पण फक्त 1000 रुपया तू 1500 आखो 500 कोण पाय उचलू बरं आले डोकावर नाही होती बाई. तो म्हणे शांत बस म्हणा पण 1000 रुपयात बाई म्हणे तुम्हाला पण 1000 शेत ना मी चोरी दपीन दाढी साडी ही केलेत ना त्यांना 500 पडेलेत म्हणे. 1500 पुरा भर दिसू म्हणे. बाईच ना म्हटले माय भाऊ ते आमनं बी आटे पण खरं खरं सांग राहणार 1500 पुरावे जातील म्हणे. पण बाई जरा हुशार होती. बाई म्हणे देखा चैन खेची लेवानी आणि जर साहेब उन्हात विचार समोर एक म्हातारा पटेल होता 60-65 वर्षांना 70 वर्षांना. अहो म्हातारांना नाव सांग दिसत म्हणे. म्हातारा बट्टी गंमत ऐकी राहता. आई बहीणने चैन खेची ट्रेन उभी राही गई. साहेब चेक करत करत उन्हात ज्या डब्बामा चैन खेचायला त्या डब्बामा इन उभा राहणार. चैन कोणी ओढली कोणी खेची रे चैन. या दोन्ही नवरा बायको एकदम गुच्छो. ए चैन कोणी खेची. ती बाई म्हणे अहो बाबा बसेल ना बाबांनी चैन खेची. साहेब बाबांजोडे घ्यात म्हणे बाबा चैन का खेचली. म्हणे साहेब खरं सांगू का मनापान मन पोऱ्यानी 1500 रुपया दिले होतात. या दोन्हीशनी मारिली ना पण आपण पैसा हीच काय लिहिणार म्हणे. आई बहीण पान 500 नाव भाऊ पान 1000 येत म्हणे. दोन्हीच ना जमा करली नात लिहिली नात म्हणे साहेब मला दुसरी ठिकाण जागा कर द्या नाही ते या हुकूम चाडतील म्हणे. दुसरा डबा मग जागा बी करली नाही. विठल 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 काही काही लोक असतात तसे यांच्या नादी लागणे नाही. पण नाथबाबांची सुद्धा काही लोकांनी परीक्षा घेतली. नाथबाबा तुम्ही खरंच एवढे शांत आहेत का हो. एका येवणानं नाथबाबाच्या अंगावर थुंकलं. किती वेळेस 108 वेळेस थुंकलं. माझ्या नाथबाबांनी वरती सुद्धा नाही बघितलं. महाराज त्या येवणाला लाज वाटली. अरे 108 वेळेस थुंकल्याच्या नंतर वरती सुद्धा बघत नाही. म्हणले महात्मा काय विशेष आहे राव. त्या येवणानं नाथबाबांचे पाय धरले. तरी सुद्धा काही काही गावातले लोक जेव्हा चांगलं करायला निघतो ना माणूस त्याची परीक्षा घेतात. अजून मीटिंग बसवली गावामध्ये. नाथबाबांना शांती ब्रह्मपद प्राप्त झाले. हे पद खोटं ठरलं पाहिजे याच्यासाठी कोण मेहनत घ्यायला तयार आहे की नाथबाबांना राग आणून दाखवेल. एकानं विडा उचलला म्हणले नाथबाबांना मी राग आणून दाखवतो. विडा उचलला नाथबाबांना राग आणून दाखवायचा. हा भाऊ नाथबाबांच्या घरी गेला ओट्यावर गेला. ओट्यावरनं घरात प्रवेश केला पण पायात चप्पल जशीच्या तशी. देवारापर्यंत पोहोचला पायातली चप्पल जशीच्या तशी. त्याला फक्त नाथबाबांना राग आणून दाखवायचा होता पण नाथबाबांना राग आलाच नाही. नाथबाबांनी त्या चपलाकडे बघितलंच नाही. येणारा अतिथी आपल्यासाठी भगवंत. आणि आपला धर्मग्रंथ आपल्याला सांगत असताना शिकवत असताना सांगतात की भैया अतिथी देवो भव. बरोबर आहे ना. आपली शिकवण काय आहे. अतिथी देवो भव. येणारा पाहुणा आपल्यासाठी देवराज देव. बरोबर आहे की नाही. जर तो सकाळी आला त्याला चहा विचारा. दुपारी आला जेवण विचारा. संध्याकाळी आला त्याला चहा जेवण काहीतरी विचारा. तुमच्याकडे काहीच नसेल पाणी विचारा. पाणीही नसेल तर काहीच विचारू नका पण इज्जत तरी लिहू नका. काही काही लोक येणारा माणूसने सुद्धा इज्जत लिही टाकतात. असं कधी झालं नाही पाहिजे. आपल्याकडे येणारा पाहुणा आपल्यासाठी भगवंत आहे हा भाव मनात ठेवायचा. हा अतिथी देव भव. पण अतिथी कोणता. अतिथी देव भव. पण एक रातना मुक्काम करणारा अतिथी. जुना लोकेशनी म्हण होती पहिला दिनना पाहुणा दुसरा दिनना पै तिसरा दिनला राय घेतून लाच कती गई. पाहुणा कितला दिनना चांगला. समजा पिंपळगावमा तुमनं कोणतरी नातेवाईक शेवा आणि नातेवाईक कडे राहणं पड राहणं. मालेगावमा पेशंट ऍडमिट आहे. 15 दिन नाही महिनाभर जरी राहणं पडणं. आवरू का मी आवरू का भाऊ. बोलू नका दादा. हे राजा बोलू नका भाऊसून बोलू नका रे. मी तुम्हाला पायपडी सांगत बोलू नका आणि व्यर्थ बडबड करू बी नाही. माणूसने जो लोगून आपला बोलानी किंमत होत नाही ना तो लोगून नाही बोलायला नाही पाहिजे. बरोबर आहे की नाही दादासाहेब. मन स्वतःनं तत्व असे जो लोगून एक कातर भेटत नाही ना मन चित नाही लागत बोलायला. येडा कवय बी बोलतात बानटच नाही. हा आपला बोलानी किंमत व्हायला पाहिजे. कमीत कमी इथला लोक बसेल पाहिजे ऐकायला तो बोलायला किंमत आहे.
वायबार का चालतो को तुम्ही मला माहिती मनापेक्षा हुशार लोक होते ना आडे पण त्यांनी लिमिट ठेवा एवढं 1 तासभर विठ्ठल 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 बोलू का आता वांदा नाही ना बाबा बोलू ना आपटे घेऊन बेटा हा जर मालेगावच्या एखाद्या दवाखान्यात आपलं पेशंट ऍडमिट आहे आणि तुम्हाला जर टिफिनसाठी पिंपळगाववाल्यांचा सहारा घ्यावा लागत असेल 8 दिवस नाही 15 दिवस नाही महिनाभर जर राहणं पडणं तरी पण आपला विरोध नाही ती गोष्ट पण काही काम नाही गरज नाही बिनकाम ना ब्यागा भरी येऊन 15-15 दिन राहू याला अतिथी म्हणता येणार नाही याला पोट बऱ्या धंदा म्हणतात हा कामे गरजे उन्हा ना 15 दिन नाही महिनाभर राहणार तरी आपण म्हणसून अतिथी देवो भव हा करायला पाहिजे पण नेमकं एक पाहुणा हो ना पहिला दिन राहिना दुसरा दिन राहिना तिसरा दिन आई बहीण बी रोज बासुंदी पापड्या तळण काढले बजेसने आमटी बासुंदी पापड्या डाळ भात मटणी भाजी त्याने अंग धरली ना सुरेंनी माया निघेच नाही तू 6वा दिन उगी घ्या बाई नवराला सांगे ओ माई याला काढावं म्हणे याने काय घर समाव नवरा म्हणे मी कसं काय त्याला तोंडे काय सांगू जाय म्हणेशे तुम्ही याला काढा नाही ते त्या का बरं म्हणे तुमने म्हणे भांडण होई जाई तो म्हणे आता भांडणच करणी पडी म्हणे कसं तू फक्त किचन रूम मा जाय गादीनी गडीन गडी टी देन फक्त भांडा उपडजो म्हणे किचन रूम मा गादीन गडीन गडी टी दिनी आई बहिणी भांडा उपटान चालू कर दे ना आव भाऊ पाहुणा जोडे ते उठीन घ्या इथलं टिपरे लिसनी किचन रूम मा घ्या गादीले दडादड गादीले आहे आई बहीण तताना कोपराला आ राय मारे ओ माय मी मर जा सुना आव भाऊ गादीले मारेन ती बहीण तताना कोपराला आ राय मारे ओ माय मी मर जा सुना पाहुणाला असं वाटणं आपला मुळे दांगडो घुसना पाहुणा पै घ्या माणूस उन्हा बाहेर देखाले म्हणे देख तुले कसं कोटो कोटो मार पाहुणा पै घ्या बाई म्हणे खरंच म्हणे देख ना तुले कोटो कोटो मार पाहुणा पै घ्या बाई म्हणे हा ना माय तुम्ही बी कसं कोटो कोटो मारन मी बी कसं कोटो कोटो रणू पाहुणा पै घ्या पाहुणा साना वाटेन सांगे देखा ना म्हणे मी बी कसं कोटो कोटो जायल ना नाटक कर म्हणे इथला नेता तेल काय काम ना इथला नेता तेल काय काम अतिथी देवो भव हो 2 दिन ना पाहुणा 3 दिन ना पाहुणा बस लिमिट आहे त्याला हो अतिथी देवो भव हा भाऊ आलाय ना काहीतरी स्वयंपाक लाव म्हणले गिरजाईनं स्वयंपाक लावला स्वयंपाक तयारी या भाऊला जेवायला बसवलं म्हणले हात धुवायला पाणी दिलं आसन टाकलं बसा म्हणले जेवायला अहो भाऊ जेवणले बस ना तो यान ध्यान मावून आडे जेवणले नाही आपण नाथ बाबा असले राग येवायला पाहिजे असं काहीतरी करायला येलो तू पण नाथ बाबा तर आपले जेवण करायला नाही ना काय करा ना नाथ बाबांची पत्नी जीव वाढत होते गिरजाई आणि या भाऊनी पलक झपकणे आता नाथ बाबांजोडे असं काहीतरी कृती करणी पडी का नाथ बाबाला राग यायला पाहिजे नाथ बाबांच्या पत्नी जीव वाढत होते अहो भाऊ खाता खाता उठणार नाथ बाबां बायकोन पाठवर जाई बसणार आता मला सांगा कसं वातावरण राहील काका हा आता समजा जास्त लग्न होईल त्यासले विचारच मी आपला घर कोणीतरी पाहुणा आले त्याला तुम्ही जेवणले बसाडेले आणि तो जेवता जेवता आपली बायकोन पाठवर बशी घ्या कसं काय वातावरण राहील हा तुमले विचार म्हणे कसं काय वातावरण राहील कोणीच बोली राही ना चित्ते सर तुम्ही नेमका साधूच ना मठवरती नाही कीर्तनलेलं येले लग्न होई जायलेत ना तुम्हाला तुमले लगीनच समजत नाही बा असा दिकिरणात मनकडे तुम्ही लगीन लगीन ए बाबा लगीन विढल विढल गिरजाईच्या पाठीवर जाऊन बसला माणूस कसलं वातावरण असेल हो नाथबाबांना किती राग आला पाहिजे आपण जर त्या जागेवर राहिलो तर आपण काय केलं असतं त्या माणसाला हा हिशोबत राहता नाही कितला दणका मारतो ते पण नाथबाबांनी पत्नीला सांगितलं गिरजे मोठ्याचं लेकरू ह्या पाठीवर बसले त्याला पडू देऊ नकोस म्हणले आणि ती गिरजाई पण तेवढी शांत होती हो दादा गिरजाईनं सांगितलं धनी माय आहे हो लेकरं कसे वागवायचे मला चांगलं कळतंय म्हणले पोराला पडू देत नाही एवढी शांत स्वभावाची नाथबाबांची पत्नी होती म्हणून नाथबाबा शांती ब्रह्म विडल विडल बाई शिवाय माणूस ना शानपणा नाही बसेल मानचेसले सांग नाही म्हण
माणूस कितला का बारी बरे ना अख्खं गाव का राम राम करेन आपण बाईशिवाय माणूसनी इज्जत नाही. काय मत आहे तुमनं? जास्त ना वयल त्यासनी सांगा. आता इथला घाबरे घ्या जास्त ना वयल नाही त्या ब्या मन राहणार. बाईशिवाय माणूस ना काकाश्री शानपणा नाही. बरोबर आहे की नाही? मान्य करणं पडेल. बाई राहिने तरच इज्जत आहे. बाकीना दीडशाना ऐकायला तयार नाही. बाकीना सांगत मला बड गाव राम राम करत. बाई म्हणे ऐकावं माय मनाशिवाय तुम्ही इज्जत नाही म्हणे. अख्खं पिंपळगाव राम राम करस म्हणे मला देखील. बाई म्हणे ऐका मनाशिवाय शानपणा नाही. आणि बाईशिवाय खरं शानपणा राहत नाही माणूसना. ज्या माणूसनी बाई चांगली त्यानं अख्खं गाव इज्जत करस. का बर? समजा 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 तुमचे वर्गमित्र कुठं बाहेर ड्युटीला गेलेत आणि समजा बाहेर ड्युटीला गेलेत, गावाची यात्रा असेल किंवा काही प्रसंग असेल तेव्हा सगळे मित्र झालेत आणि एखाद्या चौकात तुम्ही गप्पा मारताय, तिथूनच पत्नीला फोन करायचा, माझे क्लासमेट सर्व मित्र आलेले, तू एक काम कर चहा ठेव, मी सगळ्या मित्रांना आणतोय. तोपर्यंत बाईना चहा बी तयार पाहिजे. मित्र लई जातात, लगे पाणीना ग्लास, लगे चहा, लगे मित्र समोरच मी नवराला विचारू खाऊ माय तुम्हाला मित्र असले काही पोहे बे बनाव का नाश्ताले. त्या 10 मित्र 100 ठिकाणी चर्चा करतो. अरे काय तात्याने भाऊसाहेब मी बायको होती भाऊ बलती बाई भारी स्वभावली. 10 मित्र 100 ठिकाणी चर्चा करतस म्हणजे बाईनी कर्तबदारी, पण नाव कोण निघराय ना भाऊसाहेबनं माणूसनं. बरोबर आहे की नाही? आणि जर त्या जागावर समजा आता मग गाडीला काही अडचण होईन, मी आठे मुक्कामे थांबी घेऊ, गाडीनं काम करावं असतो आणि समजा रातभर राहणं म्हणून सकाळी मग निघणार, सकाळी मग 8 वाजायला गाडी मग बस आण टाइमली एखादा बाहून द्या पडू आणि तटेनच बाईल फोन करू, ते रातले नाही आपला गाव मग कीर्तन कार्य होतं का ते बाबा राहाय जायला होतात चालेल येऊ का, तर त्यानंच बहिणीने सांगायला पाहिजे कोणता करत आलेला राही ना तू आखो समजी जाऊ यानगर मा अख्खा कुंदा मातेले रे भाऊ. हा बाई शिवाय शानपण नाही. माणूस कितला का बारी बरे ना मनामुळे इज्जत आहे अजिबात नाही. बाई जर चांगली राहिली तर माणूसनी इज्जत वाढायला टाइम नाही लागस. बरोबर आहे का नाही बहिणी? हा बाईमुळे शानपण आहे. पण 1-1.5 शान ऐकायलाच तयार नाही. म्हणे मला शानपणा शिकाण नको, मला बड गाव राम राम करस. म्हणे लिहू का परीक्षा? म्हणे चालीन. नेमका आमदारकीने निवड चालू होती, चालू निवड माऊ भाऊ गाव मा सभा भरायला होती, सभा मा मीटिंग माऊ भाऊ बोल राहता सभा मा जास्टले कोणले घरकुल नशीन तर घरकुल मंजूर कर दिसू. तुमना गलीमा रस्ता नसतीन, रस्ता बी मंजूर कर लईसू. सिरमेट कॉन्क्रीटना विहिरी मंजूर कर लईसू. इथलं भारी फॉर्म मा सांग राहता. आणि बाईने 10-1 वरीसना पोरगो तर 9-10 वर्षानं वय रे पिंट्या तुन बाप भाषण दिरा ना तटे जाईन तुन बापले बोलायले मन नाव सांग मन माईन पुरण वाटाल बोलावास. तू 9-10 वरीसना पोऱ्या की आऊ भाऊ फुल फॉर्म मा भाषण दे राहता. ज्याला घरकुल नसेल त्याला घरकुल मंजूर करून देईल, विहीर नसेल तर विहीर मंजूर करून देईल, सिरमेट कॉन्क्रीटचे रस्ते बनवून देईल, पुरा फॉर्म मा भाषण दे. 9-10 वरीसना पोऱ्याचा जोडी होणार पप्पा मन माईन तुमले पुरण वाटाल बोलाव याले युवा मग आमचा आले. एवढा गावभर लोक सभाल बसेलेत नाही. अहो इज्जत निघे घ्या घर घ्या बाईल म्हणे तुला अक्कल नावनी वस्तू आहे का म्हणे. अहो गाई गाई जाई राहता घर म्हणा. ज्या लोक सभाल बसवला त्यात दांगडो दकाल पुढे आणि लोकांना धंदा आहे तो शिलगाई ना अंगशेकाना. ज्या सभा ऐकायला बसलो होता त्या दांगडो दकाल बी पुढे घरमा घ्या बाईल म्हणे तुला अक्कल नावनी वस्तू शे का. इथला लोकेश मग मी सभा मा बोल राहिलो तू डायरेक्ट पुरण वाटाल बोलाव. बाई म्हणे देखा तुम्ही मला शब्द दिल होता, तुमनी इज्जत तुम्ही कमायले. आता मी सांगस इज्जत तुम्ही कमायले का मी कमायले तुम्ही. अहो प्रसंग म्हणे आता इज्जत कमावाना का गमावाना. तो म्हणे बडी ही काय गई ते राखीले. अजून मी म्हणा आत्मा तुम्ही इज्जत वाढावा ना. अरे म्हणे जे होईन ते बटा हा म्हणली तू फक्त इज्जत राखीले. बाई बाहेरून लोके बटा उभा होतात त्यासले म्हणे तुमले काय वाटणं मन नवराल मी पुरण वाटाल बोलाव का. अजिबात नाही. एवढा गाई गडबडमा लोके जीवन जगी राहणार कोणा पण वेळ नाही. पण मना नवरान सभाल तुम्ही इथला लोके बसेलेत. मी असा विचार करा की मना नवरान सभा ऐकाली इथला लोके बसेले त्यासले खाली कस काय दाडू मी पुरण वाटीट येले मन नवराला सांग तुम हाते गाई वाटी द्यावं राखली का नाही. हा बाईने ठरवलं आपली इज्जत राखूही शकते आणि बाईनं ठरवली ती विकूही शकते. आणि तसंच नाथ बाबा शांती ब्रह्म होते ना, पत्नी सुद्धा तेवढीच शांत. आणि एवढे शांत नाथ बाबा, एवढे शांत नाथ बाबा आणि ते नाथ बाबा या अभंगातून तुम्हा आपल्या जीवांना साधकांना पटवता की भैया भगवंताला आवडेल ते जर काय करायचं असेल ना तर पहिला नियम सांगतात नाथ बाबा अभंगाच्या प्रथम चरणामध्ये आवडे देवासी तो एका प्रकार. आवडे देवासी तो एका प्रकार. आवडे देवासी तो एका प्रकार. आवडे देवासी तो एका
तुलसी माळ गोपी चंद्रटिया तुलसी माळ गोपी चंद्रटिया तुळसी माळ गोपी तुळसी माळ गोपी तुळसी माळ गोपी तुळसी माळ गोपी आवडे रे वासी तो एक प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिन नामाचा उच्चार वा आवडी देवासी तो ऐका प्रकार. साधकांना नाथबाबा सांगतात देवाला आवडणारा प्रकार काय तो ऐकायचा आहे का? मग ऐका. आवडे देवासी तो ऐका प्रकार. मग कोणता? नामाचा उच्चार रात्रंदिवस. जो भक्त रात्रंदिवस नामचिंतन करतो ना तो भक्त देवाला आवडतो. पण रात्रंदिवस नामचिंतन करणारा भक्त असला पाहिजे. पण आपलं कसं आहे माहितीये का? आपण रात्रंदिवस नामचिंतन करण्यापेक्षा आपण एकांत असल्यावर झोपतो आणि लोकांमध्ये दाखवतो मी लय नामचिंतन करतो असं. हे आपलं दाखवणं झालं. आणि जो भक्त दाखवतो त्याला भगवंताची प्राप्ती नाही. आणि आपण फक्त येरारनं देखा देखी देव कर राहिनो. स्वतःनं मन पाहिजे का? महादेवना मंदिर मा जाय राहणार तुम्ही म्हणे बहिणी माया राग नका दर्जा आता बहिणी सो मला खरं बोलान सवय शे. बाकीने बाया सांगतील मायो आमनाच किडा पाडी के जाणतो. महादेवाच्या मंदिरावर जातात तुम्ही. मला सांगा खरा भाव काय रास तुम्हाला? पहिले तर तुम्हाला असं रास माय आज काही इच्छा नाही पण बाजू आली काय म्हणे माय हो देवना बी कटाया कर दिना जाणं पडी तीन सांगे आणि ज्ञातच तुम्ही. मग तडे काय जीवनना उद्धारणं साधन रास का तुमनं पहिलं मागणार देवबा मन पिंट्यान बाईले काहीच वय राहणे नाही काहीतरी पोर सोर होऊ दे रे बा. किंवा मन पिंट्यानं जमी राहिनं नाही त्यानं कथा काय ना काहीतरी होऊ दे रे देवबा. म्हणजे काहीतरी स्वार्थापोटी जातात तुम्ही स्वतः. म्हणजे भगवंताच्यासाठी कोणी जात नाही. काहीतरी मागायला तुम्ही जातात. आणि जातच बी तर पहिलं घरनं वातावरण चांगलं ठिसणे मग मंदिरमा जावानं बहिणीसो. राग नका येऊ तिच्यात मला खरं बोलान सवय. आणि कसं रास मी तुमले तिसरी दाव पायपडी सांग राहनो राग कर जातच नका. कारण खरं बोला मग बऱ्याच बाईले राग येत म्हणा. आणि खरं बोलाल गे ना आठ बसेल माया सांगतील. खरं जर बोलाल गे ना सगळी माय सुद्धा सांगस तू मन पोटणार नाही शा असं. खरं आहे का नाही? हा खरं कोणलेच पचत नाही. आणि मी खरं बोलानं सोडत नाही. खरं बोला मग तुमले रागी घ्या तुम्ही म्हणा काय करली शा उजे घेत पुढे तारीख देवत नाही यांवर काय करशात तुम्ही. आणि पुढली तारीखनी पट्ट्याला गरजच नाही. कारण आपली दुकान आहे व्यवहारी गिरायकच नाही कमी नाही आपली. म्हणेशी मी तोल ना धंदा करत नाही मी रोकडा काम आहे आपलं काढतो खिचडीन लय मन बोगणं बोलीन मोकळा जातच आपण. बरोबर आहे की नाही? महादेवाच्या मंदिरावर जातात. जाताना तुमचा भाव कसा असला पाहिजे? माझे तुकोबाराय सांगतात मंदिरात गेल्याच्या नंतर आपला अंतकरणातून आवाज निघाला पाहिजे. काय? देव माझा 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 देव माझा 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 देव माझा मी देवाचा देव माझा मी देवाचा. हा देव माझा 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 देव माझा 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 देव माझा मी देवाचा देव माझा मी देवाचा. ओ देव माझा 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 देव माझा 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 देव माझा मी देवाचा देव माझा मी देवाचा. देव माझा 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 देव माझा 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 देव माझा मी देवा ओ देव माझा मी देवा. आमचे संत सांगतात देव पहावया गेलो तेथे देवच होऊन गेलो. देव माझा 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 देव माझा 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 देव माझा मी देवाचा. असा भाव पाहिजे. बरोबर आहे की नाही? असा भाव असला तर देव आहे. नाही तर मग आपला देव आपला भाव
आपण महादेवना मंदिरमा जातीच बहिणी सोन तेवढं बरं पिंपळगावण्या बायाने होत तसं महादेवना मंदिरवर जात सुमे नवरा सांगत मला आंघोळले पाणी टाक दे एक कब्बर चाऊ काय दे टाय का बटा तुम्ही काय मरी नाही चालणार मी तिथला महादेव तुम्ही आता मला सांगा अरे नवराला जर असं बोलीश तुम्ही महादेवर पाणी टाकायला जशा देव प्रसन्न होई जाय का बहिणीसोन तो देव उलट विचार करी हो बहीण गरज राह हो माय तू आटेशी मन पार्वतीला बिघाट दिशी हो काकू खरंय का नाही घर सासरान सेवा सासूनी सेवा नवरान सेवा राहिनी कितला बी महादेव दोया तो देव प्रसन्न होई जाई का अजिबात अपेक्षा ठेवायची नाही मी आता कीर्तनातून संदेश देतो हो कीर्तनकार सांगतात सासू सुनांचं सांगायचं नाही पण जगण्याची पद्धत घरातलं वातावरण टिकवायचं दोन लोकांच्या हातात पहिली तर पत्नी आणि दुसरी म्हणजे माय या दोन भूमिका जर समजदार राहण्यात ना कितला बी सुकायला बगीचा होई तरी फुलाई टाकते शा माया दोन लोक समजदार पाहिजे माय आणि पत्नी पत्नी एवढी समजदार पाहिजे ना घरमा सासू आहे ना ती सासूने म्हणे माये जेव्हा भाव तयार ठेवा ना प्रत्येक सुनबाईने राग नका दर्जात बहिणी सोन मना कीर्तन माई मी जगानी पद्धत सांगी जास तुम्ही मायर माई निघतीस ना तुम्ही भाऊ जायला सांगती वहिनी मी चालनो पण देख थंडी ना दिवस आहेत मन बापले ना सकाळ मा चहा लागस कब्बर चहा हो काय दिजो तुम्ही वहिनीला सांगी राहणार तुम्ही भाऊ जायला सांगी राहणार ना मन बापले की मन मायले सकाळ मा कब्बर चहा हो काय देत जा आईस तुम्ही ननींनी तुम्हाला करते ना अपेक्षा आठे बी सासू सासराले कब्बर चहा हो काय देत जा बरोबर आहे ना कारण तुम्ही जर आत्ते सासू सासरास ना वर्षात करशात ते तुम्हाला लहान लहान लेकरे देखतस ना त्या बी विचार करतस त्यानं लगीन व्हानंतर बाई जरी नालायक भेटली ना तरी त्यानं पहिलं वाक्य राहस मायबाप सोडी जाणार नाही मी कारण आमना खानदानमा अशी परंपरा आहे मायबापनी सेवा करतस आम्ही कारण मना बापनी मनी मायनी मन आजी बाबासनी सेवा करेल माल करणं पडेल हाय कवय सांगितो पोऱ्या कवय सांगेन जवळ तुम्ही सासू सासरासना करी राहणार ताई तो पोऱ्या देखील तर सांगेन बरोबर आहे की नाही मनीषीन प्रत्येक सुनबाईले विनंती रिक्वेस्ट गरीब भावनी घरमा सासू सासरा आहे आपला मायबाप आहेत असे समजी करा ना बरोबर आहे ना राग नाही राहणार बहिणीस हां मग आता सुनबाईच नाही ना सासू असली बी सांग नाही तुम्ही बी शांतात आले जा जरा या बाकीने मताऱ्या बी आवरावतीत नाही हो पोरगानं लग्न होई घे ना चहा बी खुशाल सुनबाई ना आत्मा दिन मोके हो बाकीने ती सुनबाई रांधस ना अशा डबल माय हो गंगू 15 किलो तेल न डब 15 दिन मा सर आहे दिन बहीण सर राहू दे ना ते तेल उरायच नाही तुला शिलग नाही का त्या तेल मा तिना संसार आहे ती सर राही देव का उरायले हो पण नको त्या कामे करते काही काही म्हाताऱ्या तेवढं बरं आहे पिंपळगावण्या म्हाताऱ्या नाहीत तशा आटेनं सांगणार नाही आपल्या आज सुनबाई आपले माय म्हणून वागायला पाहिजे यांसाठी तुमले सुद्धा माय बनणं पडीन तिसले अंड्री बनावणं होई तुमले माय बनणं पडीन घरनं वातावरण टिकाडासाठी पण काही काही म्हाताऱ्या इथल्या डोकं उठाड राहतेस ना जवाई जर का मुलगीनं ऐकत असीन पोरगीनं ऐकत असीन माय देव भेट घ्या जवाई आणि जर पोटना पोऱ्या सुनबाईनं ऐकत असीन माय हो तो बायकोना बैल होई घ्या हो माय कितला वायबार धंदा आहे म्हणजे पोऱ्या सुनबाईनं ऐकस ते बायकोना बैल आणि जर जवाई अंडेरनं ऐकस ते देव जवाई भेटी घ्या मराल टाइमवर चहा भेटी तुला वायबारले अपेक्षा काय करायची दोन्ही बाजू सारख्या पाहिजे ना एकटी सुनबाई थोडी नातं टिकाडीन सासून बी काम आहे जर सुनबाई पोरगान गाडीवर बशीने बाजारले किंवा माहेरले जासू ना म्हाताऱ्या पोरगान गाडीवर सुनबाई बसणे का तिनं तोंड दका सारखं रास असं वाटत ना तिनं तोंडवर का कोणी रांगोळी पाडी दिनी भो असा तोंडे फिरावती तिथले येऊ बी जाणे ते असं करता करता लपवाय जावा प्रभू करील असा तोंडे वाकडा तिकडा करते मजा नाच करते ती त्या मुसडा आणि गली आली नाही बाईले जाण दको दको ती कशी मुझे मुजडत आणि बटणी दको आणि जर लक्ष्मी पूजन करीने जवाई अंडेले बसाडीन लयस ना म्हातारी दाबावर का पापडे टाके ना बिकू गंगू दकवा माय मन सोनचिडी काय मजानी बटी नाही राहिली तुनी सोनचिडी दुसरानी मजा ना मुसडानी खरंच च्या देवान लायक आहे का बहीण तू हा याड सांगा ना काम नाही पिंपळगावण्या म्हाताऱ्या बड्या समजदार येते आई बडत ना सांग राहिलो मी जगानी पद्धत बदलाई टाका आपल्या पोरीचं लग्न झालं पोरगी गेली ना पोराचं लग्न करतो येणारी सुनबाईने माझी मुलगी हा भाव तुम्ही सुद्धा तयार ठेवायचा आणि पोरींनी सुद्धा हा भाव ठेवायचा मायबाप सोडून आली ना सासू सासरे हेच माझे मायबाप आहेत दोघांनी जरी हा भाव तयार ठेवला घरनं वातावरण टिकीच नाही राहील बरोबर आहे की नाही बरोबर आहे की नाही पण काही काही बायास ना स्वभाव असा रास ना
अको विशेष म्हणजे महाराजजी बाबा ह्या बाईस ना स्वभाव असा रास ना आडगं बोलाशिवाय पोट भरत नाही तिसनं. काही काही गावेस मा पिंपळगाव सोडते. एका गावी मी मुक्कामाला थांबलो. कीर्तनाला गेलो सरजी. कीर्तनाला गेलो जटे बॅग ठीक का बाजूना घरमा सून सासू 3 वर्ष पहिने रायर संगे बोलत नाही. सून आणि सासू 3 वर्ष पहिने एकमेक संगे बोलत नाही. सूनबाईल पोरगी व्हायला होती. पोरगी 3-4 महिन्यां पोरगी जोकामात झोपेल होती. सूनबाई घर जाड राहती. सासू वट्टावर बसेल होती. पोरगी अचानक कुठनी रडायला लागणे. सूनबाई म्हणे पोर रड राहिली पण मी जर जाडता जाडता गहू. सासूबाई म्हणे मी घरमा नव्हती का मी मरी गई तू का म्हणे म्हातारीला वाटणं ते दिन झोकाने ते रडू दे माय म्हणे पोरले. सूनबाई घर जाड राहती. सासूबाई वट्टावर बसेल होती. नातना रडाना आवाज ऐकून झोका देवाल गई. मग गुच्चूप झोका देवाल पाहिलं ना मारी. पण बाकीने बसले आडगं बोलाशिवाय पोटच भरत नाही. 3-4 महिन्यां पोरले ती दोरी आलाय जोईनी आणि ती 3-4 महिन्यां पोरले सांगे पडवो व तुला कोणीच राहिलं नाही व पडवो व त्या बटा ऊस तोडायला निघ्यात व त्याच ना घरले कडी लाग गई तू पडवो. सुनबाई म्हणे नुसती दोरी झाला निशे तरी एवढं गोमाल गोमाल कुमचाड तुन ताबा माय तो बजाडले मन ताबा म्हणून का देखच म्हणे तुले. सुनबाईनं घर जाणं वै गे केरसोनी फेकली झाडू फेक दिना. जोई माई पोरले काढीन दूध पाजायला बसणे. आता एवढी रडणारी पोर डायरेक्ट माय जर दूध पाजायला बसणे ती डायरेक्ट दूध घेईन का. ए बारक्या आता दका रे लोके दकाना 70 दी राहणार रे. फुकट दकाल भेट राहणार नाही. चित्रवितलं स्वस्त नेणार आहे. एवढी जोरात रडणारी पोरगी आणि जर माय दूध पाजायला बसणे दूध घेईन का रे भाऊ. नाही ना तुमले इथलं समजायला लागे का रे. ओला माने उमरा माने पटकन नाही म्हणजे ना वाय बार. एवढी जोरात रडणारी पोरगी दूध घेत नाही. माय म्हणे आता कसर काढा ना नंबर आपला. पोर दरी बसेल होती दूध पाजाले. पोर काय दूध लिये नाही दूध पिये नाही. सुनबाई म्हणे पे वो डोसल ना कवनीत बोलती बुकी राहते म्हणे. सासू म्हणे व माय आई मालेज व माय मालेज व मग तुलेच ना मालेज. चांगलं बोलती चांगलं ऐकायला भेटत कसाल किडा पाडत बसणे तू. इतकं पवित्र नाते पण फार सत्यानाश करून ठेवला. विढल नाथ बाबा सांगतात भैया देवाला आवडणारा पहिला प्रकार म्हणजे काय आवडे व्यवस्थित ऐका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस. जो भक्त रात्रंदिवस नामचिंतन करतो ना तो प्रकार देवाला आवडतो. साधकांनी सांगितलं मग आम्ही रात्रंदिवस नामचिंतन केल्याच्या नंतर देवाला आवडेल का. देवाला तेच आवडतं ना मग आम्ही रात्रंदिवस नामचिंतन करू. नाथ बाबा सांगतात साधकांना भैया रात्रंदिवस नामचिंतन केल्याच्या नंतर देवाला आवडेलच पण एवढ्यावर देव प्रसन्न होत नाही. मग पुढचा नियम आहे कोणता नियम आहे ऐका अभंगाच्या दुसऱ्या तुळशी माळा गळा गोपी चंदन टीला. तुळसी माळा गळा गोपी चंदन टीला. तुळसी माळा गळा गोपी चंदन टीला. तुळसी माळा गोपी चंदन टीला. तुळसी माळा गळा गोपी चंदन टीला. तुळसी माळा गळा गोपी चंदन टीला. तुळसी माळा गळा गोपी चंदन टीला. तुळसी माळा गोपी चंदन टीला.
वैष्णवांचा वैष्णवांचा पहिले तर मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करेल, आमच्या सगळ्या छोट्या महाराजांसाठी एकदा टाळ्या झाल्या पाहिजे. सरजी, सगळे तरुण महाराज आहे, हे सगळे बारके महाराज आहेत. काहीच वय नाही त्याशनी, 12-12, 14-14 वरीसना पोरे आहेत, 14-14, 15-15 वरीसना पोरे टाळवाजी राहणार. आता आपल्या गावातली भजनी मंडळ आहे, क्या बात. हा याच गावातले आहेत वा, सर्वजण. मग परिसरातले सोनच टाकडीवरून आले तुम्ही तुम्ही गावातले हे सोनच टाकडीवरून. क्या बात आहे, वा. सोनच टाकडी ते सुद्धा आडी जायलेत बिचारा. या बारका बारका पोरे टाळवाजी राहणार. काय झालं आपलं? तुम्ही कोण येत असं? हो ते तर माहिती, मी आता ना किराणा आई ते म्हणा घरनं वावरनं उत्पन्न आहे हो. आई आता किराणा अर्थात या बी घरनाच शेत बिचारा. आपल्यावर प्रेम करणारे लोक आहेत. मला फक्त आई सांगणं आहे, आता या छोटा महाराज आहे तशी या कितला होते ना, 12-14 वरीसना पोर येतच नाही का, टाळवाजी राहणार. या तरुण भाऊसने आज मंदिरनं एवढं मोठं काम करत टाकत. वयले किंमत नाही हो, तुम्हाला कार्य ठरावस तुम्ही वय कितली असं. हा, कार्य ठरावस तुम्ही वय काय असं. काही म्हातारा 75-75 वरीसना वय जातच तरी खाटकीन दारमा उभा राहत. भैया कब काट रहे हो. तो खाटकी असले सांगत, भैया बाबा आप लोगों की एकादशी आज बकरा कटने का नहीं. आता माल सांगा, अहो 75 वरीसना चादड्या चांगला का या 14-14 वरीसना पोरे चांगला, माल सांगा. हा, तरुण भावानी मंदिराचं नियोजन केलं. महाराज चांगली गोष्ट आहे, इथं बाबा लोक येऊन बसले. आई बी गाव चांगलंच दिखे ना मला. नाही तर काही गावेच मत राहिले बी सुधरत नाही, कोणती वय मा काय करू. आटे म्हणा बाबा बी चांगला दिखे राहणार. बसनात तर ना उठेल नाही शेत एक बी बाबा. 2-4 तरुणच ना उठणं बसणं चालू आहे, पण म्हणा टोपीवाला बाबा जितला बसेलेत ना त्याच महिने एक बी बाबा उठेल नाही शे. मणिपुरी बारकाई ते ध्यानशे. हा, एक नंबर गावशे. नाही तर काही गावेच ना मत राहिले बी सुधरत नाही, कोणती वय मा काय करू. आमना दोंडायचा ना मतार बंद करली जाता बाबा नाही येतलं. आई दोंडायचा ना गाव तिथलं कटकर टाकत जावं फक्त. कारण एकदा काय ना दोंडायचा जावान टाइमले 2-2:30 वाजले ना 25-30 म्हाताराची गाडी आडायली ती. तू अख्खा दोंडायचा आणि एकनी लाई म्हणे महाराज. नवीन जर व्हिडिओ मा सापड ना तुला एक बुका मा मुका कट्टा तवच ना मग दोंडायचा ना सांगा ना बंद कर दिले. मी तताना सांगा साथे जटे मन बी कोण राहत नाही तताना. ते बोलाय की तिथलं कट कर टाक जात. यश भाई, ऋषी भैया, विशाल भाई तेवढं. हा नाही बी कट करत म्हणा काय करली तीन म्हणा. इथलं वायबार म्हातारा गलीमा लग्न होतं. लग्नामागे जेवण बिवण लग्न लागे जेवणले बशी घ्या. जेवण करली ना घर निघो ना मंडप मग खुर्ची पडेल होती. खुर्ची ओढली नाही मंडप नाही कोपराला बशी घ्या. ते नवरदेव नवरी गोईना टाकऱ्यांतात शेवटली विधी लग्नाने. तुम्हाकडे वस का ते? तुम्हाकडे वस ना दादाश्री गोईना टाकतच तुम्हाकडे नाही. मी मुद्दाम विचारली राहू, कारण कसं आहे ना 12 कोस गेल्याच्या नंतर भाषा पद्धत प्रथा चेंज होते. आता तुमच्याकडनी पद्धत वेगळी राहू शकस, आमनाकडनी पद्धत वेगळी राहू शकस. 12 कोस गे का भाषा बी बदलस आणि प्रथा बी बदलतीस. आता आमनाकडनी प्रथा अशी, आमनाकडे माणसे मरेल वशील गावतो, तुम्हाकडे हा मग जवळजवळ सारखंच आहे बुवा. हा, नवरदेव नवरी गोळणा टाक राहतात अहो पाहून देखील ना 80 वर्षानं म्हातार नवरदेव नवरी गुईना टाकरा ना ताई देखील ना गरू ना म्हातारील म्हणे मला पानलंय म्हणे. म्हातारीन तांब्या भर दिना लोटा भर दिना गुच्चूक पान प्यायला पाहिलं ना बहिणीचं. यान तोंडमा दात नाही म्हातारीवर गुईना टाकी. म्हातारीने बी अंदाज लायली ना 75-80 वरीस मग माय म्हणे आई वावर उल गेले हो माय. अहो 80 वरीस ना बबकू घ्या अजून सुधारणा नाही मावर तोंडमा दात नाही गुईना टाका. म्हातारील रागून आईच खायली ना तांब्यान डोकार उडी फेका. म्हातारानं घे डोकं फुटी. म्हाताराला 7 पोरे होतात. 7 पोरीने सासराला फोन करा मामाजी मन बापनं डोकं फुटी घे दखाली या. आता जास्त राहणार काही राहणार दाखरा तो जर चालना घ्या मी नाही गवती व्याई काय म्हणे भो मन दाखला व्याई उन्हाने
दाखला जर चालना घ्यात मजारला सांगे बाई तो चालना जाईन मी निघू तू व्याई काय म्हणेन मजारला व्याई येऊन आणि 7 व्याई संध्याकाळपर्यंत कपडा लिशने हॉलमा बसेल होतात बैठक हॉलमा म्हाताराला खुर्ची टाकेल म्हातारा मग डोकं टाके पटेल होता त्या 6 गरीबडा होता 7वा मनमाया कागाव होता दाखला आणि जवळजवळ घरमा दाखला मिशे दाखला कितला नीच राहतो मनावरती ना अंदाज लायलेस मी जास्त किडा पाडणारा घरमा दाखलाच राहतच काय मते तुम्ही स्वतः लिचारा दाखला कोण कोण येत आडे तो दाखला बोलका होता तो म्हणे का वेई डोकं कस काय फुटणं जाऊ द्या हो सांगा हो कस काय फुटणं काय नाही हो असं कुठे वेई म्हैस निघू मला ते नको नाही हो मग काय मेरवर ते पाय बी सटके घ्या का म्हणे नाही हो मग काय गाय बी निघू मला काय वावर बिवर मग पाय सटकणार नाही हो तसं काय नाही ना तू खीर आणता तो म्हणे बाबा मी सांगू म्हण बाबा डोकं कस काय फुटणं अहो म्हातारा म्हणे तू ठय का बटय गावना बाबा म्हणे सांग रे भाऊ कस काय डोकं फुटणं तू नातू सांगे काय नाही म्हणे बाबा मागली गेली मला लगीन चालू होतं लगन लागी जेवण करले ना जेवण करीन घर येऊ ना यान पुढची टाकीन तडेच बटली ना मन दल्लाने म्हाताराने त्या नवरदेव नवरी गुन्ह्या टाकरांता तो म्हातारा देखील ना आडीन मन आजी पाहिन पाणी माग मन आजी नेल तांब्या भर देणे आणि गुच्चूप पाणी प्यायला पाहिजे ना यान तोंड मधात नाही म्हातारीवर गुन्ह्या टाके म्हातारीन भरेल तांबे यान डोकार ओढी पिकेल म्हणेन डोकं फुट जायचं दकी काय राय ना तू लयल कपडा घर लई घ्यात ना ते का चांगला काम मा डोकं फुटेल होतं ते का चांगला काम मा डोकं फुटेल होतं का बराच म्हाताराशनी वय वय जास्त सुधरत नाही पण आटे म्हातारा बाबा बी चांगला दिखी राहणार विठवल विठवल हरी आवडी देवासी तो एका प्रकारे नामाचा उच्चार रात्रंदिवस तुळशी माळगडा गोपी चंदन टिडा हृदयी कळवडा वैष्णवांचा साध्या सोप्या भाषेमध्ये एक चरणाचा भावार्थ सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे उर्वरित 3 चरण जगणूक वाचणूक जगणूक तो कुठे बिबेट होतोय सांग दिसू कारण आता वाजे घ्यात 11 9:15 पंचपदीला सुरुवात होई जायला होती 9:15 ते 11:15 2 तास सरी घ्यात 15 मिनिटं जास्त होई घ्यात 15 मिनिटांना जबाबदार कोण लिहाते मग असं दुसरा दुनियावर अंक उलगून शेक्षा सरसकडे का बर आता सगळ्यांनी काय करायचं हाताने टाळी मुखाने नामचिंतन 10 मिनिटं कोणी जागा सोडायची नाही शपथ आहे तुम्हाला महादेवाची कोणीही जागा सोडून जायचं नाही हा सर्वांनी आता हाताने टाळी मुखाने नामचिंतन करा विठोबा भजन गायला सांगितलं तर कोणी कोणी भजन गायला खरं खरं सांगा शपथ आहे कारण आपल्या कीर्तनाची सांगता जोपर्यंत भजन होत नाही
नाही तोपर्यंत सांगता होत नाही. कोणी कोणी भजन म्हणा, खरं खरं सांगा, शपथ आहे, खोटं बोलायचं नाही. कोणी भजन म्हणा? कोणीच नाही. का बा देवने तुम्ही दरादरी बी जायचे का? हा, मोठी उपाधी व्हायची का त्यांना सांगे? मग देवाचं भजन गायला काय लाज ठेवायची? अंतकरणापासून भाव असा ठेवायचा. मी तर लोकांचा विचार करणं सोडून दिलं महाराज. आम्ही प्रत्येक कीर्तनातून सांगतो, लोक काय म्हणतात सरजित, त्याचा विचार करायचाच नाही. लोके कोणलेच चांगला म्हणतात नाही, सुरुवात तडीन करी होती, शेवट बितडेच करायला. लोके कोणलेच चांगला म्हणतात नाही काय, बाकीना लोक शेवच बरं का. महाराज इथला जीव थोडी सांगणार ना, आपण बोलो भो काहीतरी म्हणू, पण मनान टाइमले आजूबाजू होत त्यांनी बाई बावड्या बटेले बावड्या आको सकाळी किद राहीन मला तू बोलतात देव देव करा ना पोरातले मनीषी नेराने शरमा, बाकीना बोलतात नाही. लोकांच्या नादी लागणे नाही. तुम्हाला सांगू का, भाव असा ठेवायचा. नाना भाऊ, हर घड़ी याद तेरी आई सौतन बनके, हर घड़ी याद तेरी आई सौतन बनके, मैं फिर शाम तेरे नाम की जोगन बनके, मैं फिर शाम तेरे नाम की जोगन बनके, कुणाचाच नाही प्रभू माझ्या वाणी, कुणाचाच नाही प्रभू माझ्या वाणी, तू माझा काना तुझी मिरादराणी, तू माझा काना तुझी मिरादराणी, तू माझा प्रभु माझा वाणी, कुणाचाच नाही प्रभु माझा वाणी, तू माझा काना तुझी मिरादराणी, तू माझा काना तुझी ठेवायचा. इतकी वेळी भक्ती करायची लोकांनी आपल्याला वेड्यात काढलं पाहिजे, इतकी वेळी भक्ती. आता हे जुने भजनी मंडळवाले बाबा आहेत, हे जुने भजनी मंडळवाले गौडन म्हणायचे. जर एखाद्या ठिकाणी मौत झाल्या की रात पास करणे मग ते गौडणी म्हणे, भले शपक गौडणी पण त्यासना भाव गैरा चांगला राहील. गौडन शपक असायची पण भाव एवढा गोड असायचा. देवाला भेटण्याची ओढ ती गोपिका सांगते काय, तुझ्यान माझ्या भेटीसाठी सागर कुठे हरवला, तुझ्यान माझ्या भेटीसाठी सागर कुठे हरवला, इकाना खाणारी दिवारी प्रभु रे भेट दे ना मला, खाणारे भेट दे ना मला, खाणारे भेट दे ना मला, प्रभु रे भेट दे ना मला. मला
आटे भजन म्हणतात नाही, नको त्या गाणं म्हणाला आहे काही करतात नाही. एक भाऊ स्टँडवर उभा आहे, गाणं म्हण राहिलं, हे 4 वरीस ना प्यार कसा बोली गया मन यार. भाऊ रे, तू ना 4 वरीस ना प्यार बोली गया, ज्याला जन्माल घाल त्याला विसरी गई, तू ना कवळ टाळ्या बटी हो 4 वरीस ना प्यार वाला. हा ती जन्माल घालणारली विसरी गई, तुला 4 वरीस ना कत तू डांगर मिराय राहणार आहे. हो उल गेल वावर भानड सुरूत ना, ज्याने जन्माल घाला त्याचली वहिनीने तुला कितली गोई रे ती विडाला विडाला. प्रेमात पडायचं असेल ना तर देवाच्या प्रेमात पडायचं. कसं दीवानी में गाना तेरी दीवानी वो भी दीवानी में गाना तेरी दीवानी वो भी दीवानी में गाना तेरी दीवानी हुई, दीवानी में गाना तेरी दीवानी हुई. चढ़ा शाम रंग ऐसे अंग अंग पे मेरे, तेरा नाम जपती हूँ मैं सांझी सवेरे. सारे जमाने से बेगानी हुई, दीवानी हुई बेगाना दीवानी हुई, दीवानी में हुई गाना दीवानी हुई, दीवानी में हुई गाना दीवानी हुई. भाव असा ठेवायचा, असा भाव ठेवू नाही. तू लोक म्हणतात ए 4 वरीस कोणती वय मग काय करू आहे बी भान पाहिजे. 75 वरीस ना म्हातारा स्टँडवर गाणं म्हण राहतं बाबा. आज ती निहायत निरात दारू पिना समी, नशा मकोटाना बोलाव धोके वासती. मला सांगा आई वय मा जर या किडा पाडराने यान पहिले कितला पाडेल. 75 वरीस ना म्हातारा स्टँडवर गाणं म्हण राहीन तो हे धोकेबाज धोकेबाज वती रती. ज्या घर ऐकी राहणार त्या म्हणतच होते कीर्तन नका बजेट बदली ग्यार जाईल. तेरे प्यार में मैं काना दीवानी हो गई, तुझे देखते ही प्रभु मस्तानी हो गई. तेरे वास्ते मैं काना घर छोड़ आ गई, तेरे वास्ते मैं काना घर छोड़ आ गई, तेरे वास्ते में गाना घर छोड़ आ गई, तेरे वास्ते में गाना घर छोड़ आ गई. वो घर छोड़ आ गई मैं द्वार छोड़ आ गई, घर छोड़ आ गई मैं द्वार छोड़ आ गई. घर छोड़ आ गई मैं द्वार छोड़ आ गई. हरि बोल. तेरे वास्ते मैं काना घर छोड़ आ गई, तेरे वास्ते रे प्रभु घर छोड़ आ गई. तेरे वास्ते में गाना घर छोड़ आ गई, तेरे वास्ते में गाना घर छोड़ आ गई. तरुण भाऊले बी सांगा साडे भजन करायला सांगा. इतकं मोठं नियोजन करेल तुम्ही ते भजन करत असंच होते. ज्या करतात नाही त्याच ना करता सांगा. ज्या भजन करतात नाही त्याचले सांगा भाऊ भजन करल्या कारण अहो जीवन पुन्हा पुन्हा भेटणार नाही. भेटेले त्यांना जीवन सार्थक करणं होते. भगवंताशी नातं जोडल्या आटे देवनं भजन म्हणान सांगू आटे म्हणतात नाही. मग या कोठे म्हणतस माहितीये का, याचली एखादी पूर्ण इंस्टाग्रामले फेसबुकले व्हॉट्सअपले ब्लॉक कर, या पडेल बी तडा आडे बट्टस. आणि रात्री 11 नंतर ड्युटीला चालू होत अशा तंगडीमा डोकं घालीस नी. हे पाखरा
आजाद केले तुला. बावरे तू नाही आजाद कर रे, तू न पाखरू ऑलरेडी आजादच होत रे. तू ना पाखरूने फक्त तुले मोबाईल रिचार्ज मारायला जरी ठेल होतं रे, बानट सुरत नाले. तू ना पाखरून पहिले ठरेल होतं म्हणून लगीन बुंदी यालेच वाढायला लावतो असं. उलट तू पाखरू लगीन करीन जास्त 3 वरीस मायस 1 वर्षानं पोरग कड्यावर राहस. अहो चौकमा बटेल राहस. तिना कड्यावर ना पोऱ्याला सांगत बघ भाऊ मामा कसा बसलाय. कत जाय तू न पाखरा. हा? अरे चाल जर ती असेल तरी भाव आपला होतायचा सरजी. कसं नादाये दिल मेरा अब ये मेरा ना रहा, नादाये दिल मेरा अब ये मेरा ना रहा, देखते ही देखते वाले तेरे ये किया कानया, दिल तेरे नाम कर दिया कानया, दिल तेरे नाम कर दिया. मला गाणं कोणतं का सांगतात नाही, आपण लगेच भजन तयार कर देत असं. फक्त 15 मिनिटं लागस आपले. गाणं कोणतं कराय ना, भाव आपला होताना. बरोबर आहे की नाही. मागे ते तरुण भाऊ बोलता नाचे 2-4 वर्ष पहिले कोणतं गाणं होतं ते. ला 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 ला. कोणतं होतं भाऊ. हा मला भरलं तुझ कोणतं आमदार झाल्यासारखं वाटत. गाणं कोणतं कराय ना, भाव आपला टाका नाही. हे मला भरलं तुझं याड रे, तू माझा नंद लाल रे, तुझ्या बेटीसाठी जीव माझा वारी वेडा होतोय. मला भरलं तुझं याड रे, तू माझा नंद लाल रे, तुझ्या बेटीसाठी जीव माझा वारी वेडा होतोय. जेव्हा बघतोस देवा माझ्याकडे, जेव्हा बघतोस प्रभू माझ्याकडे, माझ्या मनाला आनंद वाटतोय. जेव्हा बघतोस देवा माझ्याकडे, माझ्या मनाला आनंद वाटतोय. अगो तुमनं परिचय न गाणं ला 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 ला. बघता समजी राहणं, पण बोलीन कोण. बोलता जाऊ आपला किडा पाडी. मोडायची 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 खोडयाची मोडायची, मोडायची 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 खोडयाची मोडायची. यशोदेला सांगोनी याला नाही मी सोडायची, याच्या मायला सांगोनी याला नाही मी सोडायची. तुमना गाणं ऐकीस ना असा जीव करत ना पेटा सांग दोर बी लय फिरो. या बहिणीच ना गाणं काय जनाबाईने लिखेल नाही, काय मीराबाईने लिखेल नाही. या बहिणीच ना गाणं शिलगाई दिस होती काट इथला का दांगडो आहे ना यंदा शिलगाई तिने राहू द्या. कोणी टाकी अंग याच ना केसर ना गाणं ऐका. तुम्ही ऐकलं का केसर ना गाणं ऐका दादा साहेब. हे कोण पडी व बेमार डॉक्टर देखने को आया, लड्डू लाया पेडा लाया. आई म्हणू नका असं मी म्हणणार नाही, या गाणं बी म्हणत जा. पण आपली जी संस्कृती आहे ना, भगवंतानं नामचिंतन ना सांगे ती बी ठिकाणी ठेवा. संस्कृती ठिकाणी गाणं बी ठिकाण म्हणणं आहेत तुमले. पण त्या गाणं जिथला जोरमा म्हणता ना तिथला देवना गाणं बी म्हणू. पहिल्या बाया म्हणत ना त्या गाण्यास माशी ताकद होती ना. नवीन येणारी सुनबाई रडे बरं डस डस जातावर दळण दडे त्या पहिल्या माया बशिल्यात तो चक्क्या होत्यात निमाडी. तुम्हाला टाइमले जातावर म्हणत बाया पाठी उठीशने दळण दडेत आणि त्या गाणं म्हणत ए भाऊ बहिणी ना झगडा झगडा जाया कावन मा, बहिणी ना डोय
कसं वाटत ऐकायला. पहिल्या बाया लेकरे झोपाडे तरी बी गाणं म्हणत ए हडकुतरी अडगाई मन दादा निजी जाई आणि आतीने पुरी लेकडे झोपाडतीन गाणं म्हणते सोडी दे ये झुमकीतून चाल. काय वयन लागेल का पुरुष काय वयन लागेल माझं हा? चांगलं म्हणत जाऊ बहिणी. भगवंतानं तुम्हा आपल्याला जन्माला घातले, भगवंताशी नातं जोडायचे, त्याच्या उपकाराची परतफेड करणं म्हणजे अंतकरणापासून भजन गाणं आहे. सगळ्यांनी अंतकरणापासून देवाची भक्ती करायची. बाकीने बाया म्हणतेच होती महाराज आमले म्हणता येत नाही ना, मग असा दरबार मा येऊ ना आठी जर म्हणता येत नाही ना मग आपला पद्धत ना हाजरी लाव. कारण आम्ही भक्तीचा एक प्रकार वृंदावन मध्ये चित्तसर्जी आम्ही भक्तीचा प्रकार वृंदावन मध्ये अंतकरणापासून कितीही करोडपती लोक असतील तरी मंदिरात गेल्याच्या नंतर पायात घुंगरू बांधून नाचतात. बरं पायात घुंगरू बांधून नाचतात. मग ती महिला असेल किंवा पुरुष असतील सर्वजण देवाच्या दरबारात हाजरी लावतात. म्हणून आता तुम्हाला काय करायचंय अर्ध्या मिनिटाचं भजन गातून मग तुम्हाला नियम सांगतो. हरी ज्ञानेश्वर आता इथं देवाचा दरबार भरवलाय सर्व तरुण भावांनी, बरोबर आहे ना. त्या निमित्ताने आजचं कीर्तनाचा योग आहे. मी तर म्हणेल तुम्ही आल्या इथं देवाच्या दर्शनासाठी, मग देवाच्या दरबारात हाजरी लावणं. ज्यांना भजन म्हणता आलं त्यांनी म्हणलं, ज्यांना भजन म्हणता आलं नाही त्यांनी ऐकण्याचा आनंद घेतला. पण तरी अजून दुसरा आनंद जर घ्यायचा असेल, जेव्हा गोकुळामध्ये कृष्ण भगवंत जन्माला आले, मथुरातलं सांगत नाही, मथुरात जन्म झाला पण ते नाही सांगत. दाखवताना कथेमध्ये गोकुळात जन्म दाखवतात ना. गोकुळामध्ये जेव्हा कृष्ण भगवंताचा जन्म झाला तर कृष्ण भगवंत जन्माला आल्याच्या नंतर गोकुळात आनंद उत्सव सगळ्या गोकुळवासियांनी साजरा करत असताना नाच गान करून गुडिया तोरणे करती कथा गाती गाणे, हा गोकुळामध्ये भगवंत जन्माला आल्याचा उत्सव साजरा केला ना. तर मग नाच गान करून ज्याला नाचता येत होतं तो नाचत होता, ज्याला म्हणता येत होतं तो भजन म्हणत होता. अशा रीती तो कार्य म्हणजे जन्म साजरा केला गेला. आज तसंच तुम्ही देवाचा जन्म उत्सव साजरा मतलब मंदिराचा उत्सव साजरा करतायत, प्राणप्रतिष्ठाच ना. तर आता सर्वांनी काय करायचंय 2 मिनिटासाठी, आणि माझा विश्वास सांगतो बरं का, माझा विश्वास सांगतो, जो देवाच्या दरबारात नाचतो त्याला संसारात नाचायची गरज पडत नाही. म्हणून 2 मिनिटासाठी का असे ना देवाच्या दरबारात हाजरी लावायची. बरोबर आहे ना, चालेल ना. देवना दरबार मग नाचान काही लाज नाही वाटाव ना. शेमड्या नवर देऊन करता अख्खी रात कुत्तस आपण. हा तरुण भाव ते इथल्या चालल्या जिन्सन्या पॅन्ट राहते तुटी जातीस तवलगून कुत्तस त्या. हा माटे देवसाठी नाचाल काय शरम ठेवानी, अजिबात लाज ठेवायची नाही. आता सर्वांनी देवाच्या दरबारात हाजरी लावायची, सगळ्यांनी जागेवर उभं राहायचं. इथं वयाची मर्यादा नाही. कृष्ण भगवंत जन्माला आले तेव्हा नंद बाबांची वय होती 90 वर्ष. 90 वर्षाच्या वयात नंद बाबा नाचले. तुम्ही सुद्धा वय विसरून जायचंय. आपण देवाचे